इतिहासात काही रात्री अशा असतात ज्या फक्त एका माणसाचं भविष्य बदलत नाहीत तर संपूर्ण साम्राज्याचं नशीबच बदलून टाकतात. आणि मराठा इतिहासात अशीच एक रात्र होती. त्या रात्री जंगल शांत होतं, पण मृत्यू जवळ येत होता. जर त्या दिवशी संभाजी महाराज पकडले गेले नसते तर भारताचा इतिहास आज पूर्ण वेगळा असता. कदाचित औरंगजेबाचं स्वप्न तिथेच संपलं असतं. कदाचित मराठा साम्राज्य आणखी भयंकर शक्ती बनलं असतं. आणि कदाचित आज आपण वेगळाच भारत पाहत असतो. सन 1680 छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं आणि त्यानंतर स्वराज्यांवर संकटाचा डोंगर कोसळला. बाहेर औरंगजेब आणि आत सत्ता संघर्ष. अनेकांना वाटत होतं आता स्वराज्य जास्त काळ टिकणार नाही, पण त्या काळोखात एक नाव उभं राहिलं, संभाजी महाराज. इतिहासात अनेकदा संभाजी महाराजांना चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं, पण वास्तव्य वेगळं होतं. ते फक्त योद्धे नव्हते, ते अनेक भाषा जाणणारे, रणनीती समजणारे आणि औरंगजेबाला थेट आव्हान देणारे राजा होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघलांना सतत त्रास दिला. औरंगजेबाला वाटलं होतं शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्य स्थितीच संपेल, पण संभाजी महाराजांनी त्यांचं स्वप्न चिरडलं. औरंगजेबाकडे लाखो सैनिक होते, पण तरीही तो एका माणसाला घाबरत होता, संभाजी महाराज. कारण त्यांना पकडल्याशिवाय स्वराज्य मोडणं अशक्यच होतं. म्हणूनच त्यांना जिवंत पकडण्यासाठी गुप्त योजना तयार केली. रात्र काळी होती, सगळं शांत वाटत होतं, पण अंधारात विश्वासघात फिरत होता. संभाजी महाराज संगमेश्वर परिसरात होते आणि अचानक चारही बाजूंनी शत्रूंचं सैन्य तुटून पडलं. तलवारी बाहेर आल्या, आरडाओरडा सुरू झाला, पण संख्या खूप मोठी होती आणि शेवटी इतिहास बदलणारा क्षण आला. संभाजी महाराज पकडले गेले. पण आता विचार करा, जर त्या रात्री संभाजी महाराज पकडले गेले नसते तर, जर तिथून सुटले असते तर काय झालं असतं? औरंगजेब आणखी कमकुवत झाला असता. संभाजी महाराज जिवंत आणि मुक्त असते तर मराठ्यांचे हल्ले आणखी वाढले असते. औरंगजेबाचं दक्षिणेतील युद्ध आणखी लांबलं असतं. मुघल साम्राज्य लवकरच कोसळलं असतं. औरंगजेब आधीच थकला होता. संभाजी महाराज सतत हल्ले करत राहिले असते तर कदाचित मुघल साम्राज्य आणखी लवकर तुटलं असतं. मराठा साम्राज्य अधिक शक्तिशाली झालं असतं. संभाजी महाराजांची रणनीती खूप आक्रमक होती. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठे उत्तर भारतात आणखी वेगाने पोहोचले असते. भारताचा इतिहास वेगळा झाला असता. एक रात्र, एक विश्वासघात आणि बदलला इतिहास. पण वास्तव वेगळं होतं. संभाजी महाराजांनी अमानुष छळ सहन केला, पण त्यांनी धर्म बदलला नाही. स्वराज्याशी विश्वासघात केला नाही. मृत्यूसमोर उभा असतानाही ते झुकले नाहीत. आजही संभाजी महाराजांचं नाव घेतलं की शौर्य आठवतं. कारण काही लोक मरतात पण त्यांची जिद्द अमर होते. पण एक प्रश्न आजही जिवंत आहे. जर संभाजी महाराज पकडले गेले नसते तर आजचा भारत वेगळा असता का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इतिहासातील रहस्यांसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि पूर्ण इतिहास, खरे पुरावे आणि अशाच रहस्यमय गोष्टी वाचण्यासाठी druhistory.in ला नक्की भेट द्या.